अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 1 महिन्यापूर्वी आकाश दुबैया या तरुणाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे आणि आरोपी ज्या टोळीशी संबंधित आहे त्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संबंधित युवकाच्या परिवाराकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी हत्या झालेल्या आकाश दुबैया याच्या कुटुंबियानं गेल्या 5 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे। श्रीरामपूरचे नागरिक आणि सर्व पक्षीयांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री राजकीय विखे पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी भेट दिली व आमच्या समस्या जाणून घेतल्या। आमची या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे की जे प्रमुख जे आरोपी आहेत 3 आरोपी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व हे आरोपींनी ज्यांच्या जीवावर म्हणजे ज्यांच्या हिमतीवर हे ज्या टोळीचे आहेत या ज्यांच्या ताकदीवर हे लोक गुन्हा करत आहेत श्रीरामपूरमध्ये या टोळ्या हद्दपार झाल्या पाहिजे। यांचे जे आका आहेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर संघटित गुन्ह्याचा दावा यांच्यावर केला पाहिजे व यांना मोका अंतर्गत यांच्यावर कारवाई